क्रिएट करायचा पहिल्यापासून सांगते मी आता. सगळ्यात आधी तुम्हाला मायक्रोसॉफ्ट ॲक्सेस ओपन करायचं आहे. मायक्रोसॉफ्ट ॲक्सेसमध्ये तुम्हाला ब्लँक डेटाबेस घ्यायचा आहे. ठीक आहे, ब्लँक डेटाबेस घेतल्यानंतर त्याच्यामध्ये तुम्हाला एक टेबल क्रिएट करायचं आहे. ठीक आहे, टेबल क्रिएट करताना तुम्हाला व्ह्यूमध्ये जायचं आहे आणि डिझाईन व्ह्यूमध्ये चेक करायचं आहे. टेबल 1 सपोज आता डिझाईन व्ह्यूमध्ये. ठीक आहे, याच्यामध्ये फर्स्ट आहे आय डी. त्याच्यामध्ये तुम्ही आय डीला एडिट करू शकता. नेम, नंतर आहे ॲड्रेस. ॲड्रेसचा इकडे ऑटो नंबर घ्यायचा आहे. नंतर इथे आपण ॲड करूया ट्रेड. तुम्ही आय डी यायच्या तर ट्रेड टाकूया आपण. नंतर मार्क्स. ठीक आहे, नंतर आहे इथे ईमेल आय डी. ओके, ईमेल आय डी नंतर तुम्हाला इथे फोटो हे ॲड करायचं आहे. ठीक आहे, सो फर्स्ट ऑफ ऑल इथे नेमसाठी टेक्स्टच राहील, ॲड्रेससाठी पण टेक्स्ट राहील. ॲड्रेससाठी टेक्स्ट आणि डेटा टाईप, ऑटो करन्सी, ऑटो नंबर. ठीक आहे, असंच ठेवूया आपण. नंतर मार्क्ससाठी तुम्हाला काय राहील, इंटिजर राहणार, म्हणजे नंबर्स घेऊ आपण याच्यामध्ये. ईमेल आय डीसाठी हायपर लिंक घ्यायची आहे आणि फोटोसाठी अटॅचमेंट घेऊ आपण. मग अशी ते घेऊन बघितलं ना आपण ऑब्जेक्ट, आता अटॅचमेंट घेऊन बघूया. ठीक आहे, असा हा एक तुमचा फॉर्म क्रिएट झाला आहे. याला काय करायचं, पहिले सेव्ह करायचं आहे. ठीक आहे, फील्ड मिसिंग, इथे आय डी टाकायची आहे. ठीक आहे, आता हे फील्ड झाली आहे कम्प्लीट. आता सेव्ह केली आहे फाईल. फाईल सेव्ह झाल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, तुम्हाला याचा फॉर्म क्रिएट करायचा आहे. ठीक आहे, फॉर्म क्रिएट करण्यासाठी तुम्हाला क्रिएटमध्ये यायचं आहे. क्रिएट टॅबमध्ये, क्रिएट टॅबमधून फॉर्म इलुस्ट्रेशनमध्ये जाऊन हे सगळे फॉर्म्स आहे बघा, फॉर्म डिझाईन, ब्लँक फॉर्म, हे सगळ्या गोष्टी आहे. ठीक आहे, सध्या तुम्हाला काय करायचं आहे, ब्लँक फॉर्म घ्यायचा आहे. ठीक आहे, ब्लँक फॉर्म घेतल्यानंतर तुम्हाला असं ब्लँक इंटरफेस ओपन होईल. याच्यामध्ये बघायचं आहे तुम्हाला आता जे एंटिटी आहे तुमच्या टेबलची, ती इकडे फील्ड लिस्टमध्ये ओपन करायची आहे. ठीक आहे, टेबलमध्ये सपोज आय डी ड्रॅग करून तुम्हाला तेच आय डी इकडे घ्यायचं आहे. सपोज आपण टेक्स्ट बॉक्स घेऊया आधी आपण इथे. ठीक आहे, हे बघा फॉर्ममध्ये आलेलं आहे. नंतर शो टेबलमध्ये बघूया आपण. एक मिनिट. ठीक आहे, नेमला जस्ट तुम्हाला इथे क्लिक करायचं, डबल क्लिक करून ॲड्रेस, डबल क्लिक करून ट्रेड, डबल क्लिक करून मार्क्स, डबल क्लिक करून ईमेल आय डी. ठीक आहे, आता इथे तुम्हाला खाली घ्यायचा आहे फोटो. फोटोमध्ये एक अटॅचमेंट टाकायचा आहे, फोटो. ठीक आहे, असे या पद्धतीने घ्यायचं आहे तुम्हाला. ईमेल आय डीमध्ये अटॅचमेंट आलेलं आहे. ठीक आहे, वॉट एव्हर. आता तुम्ही हे फॉर्म कंप्लीट करू शकता. सपोज आता फर्स्ट टेक्स्ट 0 म्हणून आलेला आहे, आय डीचा आहे तो. ठीक आहे, इथे तुम्ही तुमची आय डी वगैरे ॲड करू शकता. त्याच्यानंतर आहे नेममध्ये नाव ॲड करू शकता. एडिट मोडमध्ये घ्यायचं आपल्याला याला पहिले, लेआउट व्ह्यूमध्ये. मयूर. देन ॲड्रेसमध्ये मारेगाव ट्रेड कोपा, इकडे पण एडिट करून बघू आपण आणि तिकडे पण. देन मार्क्स सपोज आपण 100 आउट ऑफ टाकले. ईमेल आय डी @gmail.com. ठीक आहे, असं टाकलं आपण. नंतर इथे फोटोसाठी अटॅचमेंट आलेलं आहे, त्याला आपण अशा अटॅचमेंटसाठी ॲड करू शकतो. फोटोमध्ये मग तुम्ही तुमच्या पिक्चर्समध्ये जाऊन सेव्ह पिक्चर्स जर असेल तर बघा, नसेल तर डेस्कटॉपवरून एखादा फोटो घ्या तुम्हाला.
स्नेहामध्ये आहे इथे फोटोज, एखादा फोटो आपण ॲड करूया ट्राय. ठीक आहे, ओके. मी फाईल सेव्ह करायची आहे. परत फॉर्मवर येऊ आपण. फॉर्ममध्ये एडिट करायचं आपल्याला आता. फॉर्मची पोझिशन, एडिट टेबल, देन फॉर्म. याच्यामध्ये डायरेक्ट डाटा इनपुट झाला पाहिजे, याच्यामध्ये काहीतरी आपला एरर येत आहे. डायरेक्ट आलेला आहे फॉर्म. ठीक आहे, फॉर्म 2 मध्ये डायरेक्ट हा डाटा आलेला आहे बघा. इमेजेस वगैरे दिसतात. म्हणजे तुम्ही तुमच्या फॉर्मवर चेक केल्यानंतर हा फॉर्म फर्स्ट आहे, फॉर्म 2 आणि हा फॉर्म 3. ठीक आहे, डायरेक्ट तुम्ही जे डाटा ॲड केला ते डायरेक्ट इथे तुम्हाला माहिती भेटली आहे. आणि या फॉर्मला तुम्ही आता फॉर्म व्ह्यूमध्ये ठेवू शकता. ठीक आहे, हा एक तुमचा फॉर्म व्ह्यू. अशा पद्धतीने व्ह्यू चेंज करू शकता. डिझाईन व्ह्यूमध्ये टाकलं तर तुम्हाला असे ग्राफमध्ये ॲड होईल तो. ठीक आहे, डिझाईन व्ह्यू. पण जर तुम्हाला कलर चेंज वगैरे करायचं आहे तर त्यासाठी तुम्हाला लेआउट व्ह्यू बरा राहील. कारण बघा आता याच्यामध्ये इमेज ॲड केली आहे तर तुम्हाला कलर दिसून पडत आहे. ठीक आहे, फॉर्म व्ह्यूमध्ये ठेवू आपण. अशा पद्धतीचं एक लास्टमध्ये तुमचं आउटपुट यायला पाहिजे. ठीक आहे, नंतर याला आपण सेव्ह करू शकतो. ठीक आहे, आणि जर नवीन फाईल ओपन करायची असेल तर ओपनमधून जाऊन तुम्ही डाटाबेस जर इकडे क्रिएट झालेला असेल तर ते बाय डिफॉल्ट ओपन झाला असता मायक्रोसॉफ्ट ॲक्सेसचा. पण याच्यामध्ये झालेला नाही आहे, त्याच्यामुळे तो डाटाबेसमध्ये काहीच ओपन नाही होता. आपण त्या पीसीवर केलेला आहे, त्या पीसीवर डायरेक्ट डाटाबेस 1 2 म्हणून आलेला आहे. ठीक आहे, आता बघू आपण हे फाईल सेव्ह केल्यानंतर याला क्लोज करू. सेव्ह करून करायचं आहे आपल्याला फॉर्म 1. नो नो नो, आपल्याला याला एखादा फॉर्म 1 झालेलाच आहे ना, फॉर्म 3. ट्रेनी फॉर्म म्हणून सेव्ह करू आपण. वी वॉन्ट टू सेव्ह चेंज डिझाईन फॉर्म. नो. ठीक आहे, आता आपण परत आपला फाईल ओपन करून चेक करूया. ठीक आहे, MS ॲक्सेसमध्ये डेटाबेस ओपन करू फाईल. हे आहे तुमचे ऑलरेडी ॲक्सेसवाले. हे बघा रिसेंटली फाईल. ठीक आहे, डाटाबेस बघू शकता तुम्ही. याच्यामध्ये टेबल आहे तुमचा. टेबलचा डाटा याच्यामध्ये दिसते तुम्हाला, जो तू तयार केला ना आता मंगला डिझाईन व्ह्यूमध्ये. हा आहे तुमचा डाटा. आणखी एक आहे त्याच्यामध्ये. 2-3 फाईल तुम्ही चेंज केले ना. एक मिनिट. आणि हा आता आपण तयार केलेला. ठीक आहे, ट्रेनी फॉर्म. अशा पद्धतीचा हा फॉर्म तयार होईल. ओके, सो प्रत्येकाने छोटा छोटा तरी कमीत कमी 2-3 एंटिटीज ॲड करून बघा. ठीक आहे.